नमस्ते सर्वांना. हे बघा, हे आमचं कार्टून बघायला लागले मोबाईलवर. आणि ताया झोपले, दादा पण झोपलाय मगापासून. कसं बघा, हे बघा. आणि दादा गेलाय मग झोपी. आता ह्यांना जायचंय डान्स क्लासला थोड्या वेळानं. तोपर्यंत म्हणलं एक व्हिडिओ बनवावा आणि टाकावं. तर हे बघा, आमच्या दादाच्या करामती त्या दिवशी मी दाखवल्याच आहेत. ते काय लावले खिडकीला, आम्ही तिथला पडदा काढून घेतलाय. ऊन येते म्हणून बेडशीट लावले, ते पांघरायचं. आणि ते ह्याला बेडला पण चावलेलं दाखवले. हे ह्याची खुर्ची आहे बघा. मी इथंच घरातच पार्लर वगैरे चालवते. त्यांचं खुर्चीचं पण फाडलंय. करामती तर काही थोड्या आहेत का. आणि तर आत्ताचा हा व्हिडिओ जी बनवणार आहे तो यासाठी बनवणार आहे की मला बऱ्याच महिलांचे कॉल आले आणि मेसेज पण आले तर की ताई जरा अर्जुनबद्दल जरा सांगा काय. तर म्हणजे त्यांना पण बऱ्याच जणांची मुलं पण अर्जुनसारखे ती, त्यांना पण जरा माहिती मिळेल. काय काहींचं मत आहे की अर्जुनच्या जन्मापासून ची जरा स्टोरी सांगा. तसं आता लय पाठीमागं लय जाऊ वाटत नाही खरं जन्मापासून, पण तरी पण आता एवढ्या अर्जुनला एवढा आशीर्वाद देण्यासाठी आलेले फॅन्स वर्ग त्याचा, किंवा त्याला एवढं सगळ्यांनी लाईक केले, सपोर्ट केलाय. मग त्यांच्याबरोबर तर अर्जुन कसा होता, काय होता, कसा झाला, काय त्याच्या आयुष्यात काय काय घडलं ते पण सांगणं गरजेचंच आहे, महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यांना ते ऐकायचं आहे. तर आता ते झोपी गेलाय. झोपल्यावरच थोडंफार काहीतरी नाहीतर तो दुसरा किस्सा वाढवून ठेवलेला असतो त्यांनी. झोपलाय तोपर्यंत थोडंसं काहीतरी बोलावं म्हणलं. तर अर्जुनचा तसा जन्मापासूनच एखादा किस्सा एकदा आठवला की सगळेच किस्से आता 17-18 वर्षाचा होत आलाय. त्या 17-18 वर्षाचा काळ म्हणजे काही थोडा नसतो. त्याच्यात किस्से चांगलं वाईट काय काय घटना सगळ्या अशा डोळ्यासमोरून जातात आणि काहीच विसरण्यासारखं नसतंय त्यातलं. आणि त्यातली त्यात एक जी घटना आहे ती तर म्हणजे मी तर कधी माझ्या आयुष्यात विसरू शकत नाही. ती म्हणजे अशी की मागच्या 2 वर्षापूर्वी अर्जुन हायपर झाला होता. हायपर झाला म्हणजे एवढा हायपर झाला होता की त्याला असं रात्र झोप यायची नाही, रात्रभर जागरण, कसा पण करायचा, त्रास द्यायचा, मारायचा मला, म्हणजे अशा गोष्टी घडायच्या. परत त्याला बऱ्याच डॉक्टरांकडे दाखवलं. म्हणजे त्याचे सशा डॉक्टरांकडं पहिली 5 वर्ष ट्रीटमेंट होती. नंतर आम्हाला सोलापूरला आम्ही मुदकन्ना सरांकडे ट्रीटमेंट घेतली. मग त्यांच्याकडं पण एकदम मुदकन्ना सरांची पण ट्रीटमेंट एकदम भारी होती. तिथं पण तो कंट्रोलमध्ये होता. नंतर मुदकन्ना सर वारले. त्यांच्यानंतर मग त्याची अवस्था एवढी बिघडली की नंतर अजून आम्हाला सशे सरांकडेच त्याला न्यायला लागलं. आणि सशे सरांची पण ट्रीटमेंट एकदम भारी आहे आणि त्यांनी पण त्याला कव्हरमध्ये कंट्रोलमध्ये आणलं. तर त्याचं सांगायचं झालं तर एक किस्सा असा आहे की सोलापूरमध्ये ह्याचा माझा मेकअपचा ॲडव्हान्स कोर्स केला होता मी. तसं माझं बरेच कोर्स झालेत, काय काय ब्युटी पार्लरचा कोर्स सगळेच करून घेतलेत. मेहंदीचे केलेत, आरी वर्कचे केलेत. मला ज्या ज्या काही आवडीनिवडी आहेत त्या ती आवडीनिवडी जपताना अर्जुनच्या पप्पाने लय मोठं हे केलेलं आहे, धाडस दाखवलेलं आहे किंवा सहकार्य पण केलेलं आहे मला. आणि माझ्या आवडीनिवडी जपण्यासाठी त्यांनी पण खूप प्रयत्न केलाय. तर हे सगळे माझे छंद आहेत पहिली गोष्ट. आणि नंतर आडीनडीच्या काळात हे छंदच बरंच कामाला आले. तर काय काय म्हणजे मुलं सांभाळत असताना आपल्या संसारासाठी झटतो आपण दोघं मिळून. त्यावेळेस ही छंद म्हणून चालू केलेला व्यवसाय मला कधी कधी संसारात असं ताकद म्हणून उभा राहिलेलं येतं. तर पार्लरचा व्यवसायाने मोठं सहकार्य केले मला माझ्या संसारात. तर तीच ॲडव्हान्स कोर्स केला आणि मेकअपचं साहित्य सगळं खरेदी करण्यासाठी सोलापूरला गेलो आम्ही. तर सोलापूरमध्ये त्याची जरा अवस्था थोडी हीच होती. पण आता लिस्ट काढून दिले मॅडमनी म्हणल्यावर आम्ही
ते गेलो. आणि ह्यांचे भाऊ वगैरे आहेत सोलापुरात, चुलत भाऊ वगैरे आहेत. तर त्यांच्या वहिनी आहेत त्यांचे पण मोठे मोठे कोर्स झालेले आहेत मेकअपचे वगैरे, आणि स्किन स्पेशालिस्ट पण आहेत, ते स्किनवर ते वगैरे काम करतात. तर त्या पूर्णपणे त्याच्यातल्याच आहे, त्या माहितीतल्या आहे, त्या सिनियर आहे त्या खूप आपल्यापेक्षा. म्हणताना त्यांना घेऊन आम्ही ते सगळं सामान खरेदीसाठी गेलो. मोठं दुकान आहे होलसेल. तिथं गेल्यानंतर मला जरा सामानामध्ये माझं लक्ष गुंतलं, आणि ते साहित्य आपल्याला घ्यायचंय, हे घ्यायचंय, ते घ्यायचंय, काय राहू नये, विसरू नये. आणि तिथून आलं की मला चांगलं वर्क करायला स्टार्ट करायचं होतं. तर अर्जुनच्या पप्पांना सांगितलं की आता ह्याची जबाबदारी पूर्णपणे सांभाळायची तुमच्याकडं, हे साहित्य सगळं मी आणि वहिनी खरेदी करेपर्यंत. पण हे आमच्या 2 पुरे त्यांनी पप्पांना काय तर नेल पेंट घे, काय घे, हे पप्पा छान आहे का, ते छान आहे का करून पप्पांना आतमध्ये नेलं जरा. त्यांच्याजवळ अर्जुन होता, आणि ह्यांच्या भावाला कल्पना नाही त्याची, म्हणजे अर्जुनच्या ह्याची, की तो हायपर आहे किंवा असं आपण बाहेर गेलं की तो पाठीमागं येतोय. त्याच्या लक्षात आलं की हे आपल्या घरातले कोणी तर आहेत, ह्यांचे भाऊ ते. मग आपल्या घरातलं माणूस किंवा ओळखीचं, ह्यांचे मित्र वगैरे असं कोणी असलं की त्याच्या पाठीमागं जायची सवय त्याला आहे. मग ह्यांच्या लक्षात आलं नाही की ते बाहेर गेलेत, आणि त्यांच्या मागं लगेच अर्जुन गेलाय. लगेच अर्जुन त्यांच्या पाठीमागं गेला, आणि माझ्या असं थोडं क्लिक झालं की एकदा जाऊन बघून यावं की ह्यांच्याजवळ आहे का अर्जुन. तर अर्जुन नाही म्हणलं की सगळं गडबड झाली. एक 2-3 मिनिटाचंच सगळं, 2-3 मिनिटातच. म्हणजे आतमध्ये कसं काय ह्यांनी आले, आणि ह्यांच्या पोरीच तेवढ्या दोन बरोबर दिसते. मग आम्ही त्या दुकानदारांना वगैरे विचारलं, तिथं CCTVत बघितलं तर अर्जुन ह्यांच्या भावाच्या पाठीमागं गेलेले दिसले. तर रस्त्यानं पण नंतर ना आम्ही धावपळ चालू केली. म्हणजे अगोदर आतमध्ये बघितलं, CCTVत दिसलं की बाहेर गेलाय म्हणून. बाहेर गेलाय म्हणलं की माझ्या तर जमीन पायाखालची सरकली. या आईची काय अवस्था होईल तुम्हीच आता, आया सगळे आहेत त्यांना माहितीच आहे, आई वडिलांची काय अवस्था होती. आपलं एवढं मोठं मूल अचानक गायब झाल्यावर. ते सामान साहित्य राहिलं सगळं बाजूला. आम्ही संध्याकाळची वेळ होती, संध्याकाळच्या टायमिंगमध्ये दिवसाचं वेगळं, रात्रीची वेळ असल्यावर अंधारात आता ज्या मुलाला जरा समजतं, कळतं, 4-5 वर्षाच्या मुलाला किंवा 3-4 वर्षाच्या मुलाला, 3-4 वर्षाच्या मुलाला नाव सांगता येतं, तो कुठला आहे ते सांगता येतं, रडतं पडतं ते त्याला कळतं. अर्जुनला काय कळते, म्हणजे त्याला सांगता पण येत नाही तो कुठला आहे काय. आणि एकदा रस्ता दिसला म्हणलं की अर्जुन सनाट, जिथं स्टॉपच नाही त्याला पुन्हा थांबायला. आणि त्याचं असं आहे की त्याला पाठीमागं यायचं कळत नाही, माघारी यायचं कळत नाही. एकदा निघाला की निघालाच. मग नंतर ना आम्ही सगळं सोडलं, आणि मी तर एवढे धावत पळत प्रत्येक दुकानात जाऊन, दादा ही CCTV बघा, माझं पोरगं ह्या रस्त्याने आलं का, ते इकडं तिकडं, कसली गडबड झाली आमची. अर्जुनच्या पप्पांनी पण तेवढीच, त्यांना तर समजेना, पण म्हणजे कुणाची तर 2 व्हीलर घ्यावं किंवा त्याच्यावर फिरावं, कारण 4 व्हीलरमध्ये जायचा काही विषयच नव्हता, कारण गर्दी एवढी होती तिथं रस्त्यानेही. मग एका मुलानं ह्यांना बारकी गाडी दिली, आणि ह्याच्यावर काका जावा म्हणले तुम्ही बघा, आणि तुमचा मुलगा. मग एका ठिकाणी दिसलं CCTVत की उभा राहिलाय रुमाल हातात घेऊन. मग तिथून आम्ही बरंच, आता ही काही लई लांब पण गेलेलं नसेल असं वाटायचं, कारण हिथं उभा राहिलाय म्हणजे. पण 1-2-3 मिनिटासाठी पोरगं एवढं गायब झालं, कुठं गेलंय काय कळेना. परत 2 मुलं भेटली आम्हाला, त्यांच्या लक्षात आलं मी रडते पडते, काय तर हे लय घाबरले म्हणून मुलाची आई. मग त्या मुलांनी 2 गाड्या घेतल्या, आणि प्रत्येक रस्ता शोधून अर्जुन एका ठिकाणी उभा राहिलेला होता. एवढ्या गर्दीतनं एवढ्या लांब कसा काय गेला, 2-3 किलोमीटर पळत. पण त्या आता अंधारात आमच्या जवळनं पण गेलेला असू शकतो, आम्हाला पण त्या घाबरलेल्या अवस्थेत दिसलेला नसल. सगळ्यांची घाबरलेली अवस्था झाली, ह्यांच्या भावाची, भाऊजाईची, आमची, सगळ्यांची. मला तर असं टेन्शन आलं, आता उगाच आपण असलं काहीतरी करायला गेलो की काय असं वाटायला लागलं. पण कसं आहे, त्याची पण अवस्था तशी होती, त्यामुळं ठरलेल्या गोष्टी काय घडल्याशिवाय राहत नाही त्या. सगळ्या रस्त्यानं मी पोरींना ओरडायचे, तुमच्यामुळंच गेलाय म्हणायचे, काही पण बडबडायचे. पोरी माझ्याकडे बघायच्या, मी मधनंच रडायला चालू केलं की पोरी डोळे पुसायच्या, माझ्या कडेवर बसलेली चंद्रमुखी डोळे पुसायची. आणि त्याला तहान लागली असेल, सारखं एकच माझं म्हणणं,
की त्याला तहान लागली असेल, की आता त्याला हे असेल की तर असं अर्जुनबद्दल सांगताना जरा थोडं असं हळवं होतं मन आणि कुठंतरी रडू येतं. आणि तसंच झालं आत्ता पण. आणि नंतर ना त्याला मुलांनी शोधून आणलं. रेल्वे स्टेशनवर का त्या बस स्टँडवर सापडलं त्यांना. एक 2-3 किलोमीटर चालत पळत कसा तर धावत पळत 2-3 ठिकाणी खरचटलं होतं, पायाला लागलं होतं. आला घेऊन म्हणतात की देव राखण असतो तसं काम झालं आणि ते मुलं आमचं आम्हाला परत मिळालं. आणि माझ्या आयुष्यात 2-3 मुलांनी जे प्रयत्न केलं, पळापळी केली, अर्जुनला आणलं, ती माझ्यासाठी देवच होती. त्यांनी पण मला माझे तुम्ही बहीण आहे असं मानलं आणि आता आम्ही त्यांना खरोखर भेटणार आहे जाऊन. खूप दिवस झाले आता त्यांची ना आमची भेट नाही. पण काही काही माणसं आयुष्यात येतात ती आपल्याला म्हणजे असंच कायम स्मरणात राहतात. माझी अवस्था बघून त्यांनी त्याला शोधलं आणि शोधूनच काढलं. म्हणजे त्यांनी ठरवलंच होतं काय जरी झालं तरी ह्या 4-5 किलोमीटरवरच गेला असेल, त्याचा स्पीड किती असेल ना ह्याचा. पण माझ्या मनात वेगळंच विचारायचं काय पण, म्हणजे एखाद्या मोठ्या गटारात पडला का काय, एखाद्या खड्ड्यात पडला का काय. म्हणजे मुलं आपल्याला माहिती आहे ना ते कसं आहे ती, आणि त्याला परत न उठता येत नाही नीट, त्याच्यात त्याची अवस्था तशी झालेली. असं त्यांनी बऱ्याच वेळा पळून जाण्याचा प्रयत्न केलाय, पण इथं पळून जाणं वेगळं, सोलापूरसारख्या सिटीमध्ये एवढ्या मोठ्या गाड्यांच्या रहदारीत पळून जाणं, ती गोष्ट आम्हाला सगळ्यात जास्त आयुष्यात चटका लावून गेली. आणि त्याचा पण पुनर्जन्म झाला की काय असं वाटलं माझ्या खुशीत. आणि ती गोष्ट मी कधीच माझ्या आयुष्यात विसरणार नाही आणि त्या मुलांना पण मी कधी विसरणार नाही. ती पण कायम माझ्या लक्षात राहतील. आणि झालं एखादा किस्सा मी तुमच्याबरोबर शेअर करत जाईल त्याच्याबद्दलचा. आता झोपलाय निवांत, म्हणलं झोपू द्यावं छान. त्याच्याजवळ बसल्यावर पण उठेल म्हणून मी दुसऱ्या रूममध्ये येऊन बसले बोलण्यासाठी खास तुमच्यासाठी. आणि माझ्या व्हिडिओचं यश सगळ्यात जास्त मला काय वाटतं तर मला बऱ्याच महिलांनी सांगितलं की ताई तुझा व्हिडिओ बघून आम्हाला खूप आधार वाटतो. आता माझ्यापेक्षा खूप वयानं पण मोठे आहेत, काय काय लहान आहे त्या, आणि माझ्यापेक्षा शिक्षण आणि सगळ्याच गोष्टीने एज्युकेटेड आहे त्या महिला. त्यांना पण असं वाटलं ते माझं सगळ्यात जास्त यश आहे. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त मोठं यश काय तर आम्ही दोघांनी गायलेली गाणी, अर्जुनला गायलेली गाणी, आमच्या दोघांची गाणी रोमॅन्टिक, अर्जुनचे माझे व्हिडिओ, हे सगळ्या घरातनं सहकुटुंब स्क्रीनवर लावून बघतात. हे सगळ्यात जास्त सोशल मीडियावरचं आमच्या व्हिडिओचं यश आहे असं मला वाटतं. धन्यवाद.